भागवत एकादशी ही आषाढ महिन्यात शुद्ध एकादशीला येते आणि शयन एकादशी किंवा देवशयनी एकादशी म्हणून प्रसिद्ध आहे। ही एकादशी विष्णू भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शयनाला जातात। यानंतर 4 महिने ते शयनस्थितीत असतात, ज्याला चातुर्मास म्हणतात। भागवत एकादशीची पौराणिक कथा। प्राचीन काळी चक्रवर्ती सम्राट माधाता नावाचा एक धर्मनिष्ठ राजा होता। त्याचे राज्य समृद्ध, न्यायप्रिय व सुखसमाधानी होते। पण एकेकाळी त्याच्या राज्यात भयंकर दुष्काळ पडला। कितीही यत्न करूनही पाऊस पडेना। शेतं कोरडी पडली, प्रजा उपाशी राहू लागली। राजा दुःखी झाला आणि उपाय शोधू लागला। त्यानंतर तो काही ऋषी मुनींच्या भेटीला गेला। तेव्हा अंगिरा ऋषींनी त्याला सांगितले, हे राजन, आषाढ शुद्ध एकादशीला शयन एकादशी म्हणतात। या दिवशी उपवास करून भगवंत विष्णूची भक्तिभावाने पूजा केल्यास सर्व पाप नाहीशी होतात आणि पर्जन्यदेव प्रसन्न होतात। राजा मांधात्याने पूर्ण राज्यात या व्रताचे पालन करण्याचे आदेश दिले। सर्वांनी एकादशीचे व्रत केले, भक्तिभावाने विष्णूची पूजा केली। त्यानंतरच पावसाने हजेरी लावली आणि दुष्काळ दूर झाला। व्रताची विधी: एकादशीच्या दिवशी उपवास करावा, केवळ फळाहार वा पूर्ण उपवास। विष्णूच्या मूर्तीला झेंडू, तुळशी वाहावी। विष्णू सहस्त्रनाम व भागवत पुराणाचे पठण करावे। रात्री भगवंताजवळ दिवा लावून जागरण करावे। दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला अन्नदान करून व्रत पूर्ण करावे। विशेष महत्त्व: देवशयन एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो। या काळात शुभ कार्य, विवाह, वास्तुशांत, मुंची केले जात नाहीत। भगवान विष्णू 4 महिन्यांसाठी योगनिद्रेत जातात आणि प्रबोधिनी एकादशीला कार्तिक महिन्यात उठतात। भागवत एकादशी काव्यरूप कथा। आषाढ शुद्ध एकादशी आली, तुळशीच्या पानात भक्ती निघाली। शंखध्वनी अन घंटा वाजती, विष्णूच्या पायांशी प्रार्थना सजती। राजा माधाता धर्मवीर होता, प्रजेसाठी तो सदा जागता। एके दिवशी दुष्काळ पडला, अन्नविना जीव हंबरडा फोडला। राजा गेला ऋषी अंगिरांजवळी, विचारू लागला, ही विघ्ने कशी टळी? ऋषी म्हणाले, हे राजाधिराज, एकादशी करा, शुद्ध होईल काज। ही भागवत एकादशी दिव्य असे। विष्णू शयनास जातात या खास ठसे। उपवास, कीर्तन, तुळशीचा हार, हाच असे पावसासाठी खरा आधार। राजा ऐकून त्वरित उठला, साऱ्या नगरात संदेश पसरला, व्रत करा रे, ओवा वाटा, विष्णूची पूजा साजरी करा साता। प्रजा भक्तीने गजर करू लागली, हरे राम म्हणत रात्र जागली। धूप, दीप, नैवेद्य ओवाळूनी विष्णूला वंदून केली अर्चनी। तेव्हा आकाशात गर्जना झाली, पर्जन्य देवांची कृपा बरसली। शेतांवरती पाऊस बरसला, प्रजेच्या चेहऱ्यावर हर्ष फुलला। विष्णू शयनी गेले सुखे, भक्तीने सर्व संकटे लोपले। ही कथा शिकवते आम्हाला की श्रद्धा ठेवा देवकृपेला।